नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा शुभ मुहूर्त जसा जवळ येतोय तसा परिसरातील वातावरण तापत चाललंय। 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या भव्य दिव्य विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे। पण खरी घोम विमानतळावर लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होणार या आनंदात नाही, तर त्याच्या नामकरणावर पेटलेल्या वादात आहे। उद्घाटनाच्या रंगतदार तयारीला वेगळंच वळण मिळतंय, कारण स्थानिकांचा संयम आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आलाय। कारण सोपं आहे, या विमानतळाला जनसेवक लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी जनतेची मागणी आकाशाला भिडली आहे। प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था सगळ्यांचीच ही एकमुखी मागणी, पण शासन मात्र कानावर हात ठेवून बसल्याचं चित्र आहे। विमानं एकामागून एक उतरू लागली, आकाशात गडगडाट सुरू झाला, पण या गडगडाटात जनतेचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण झाली आहे। आजवर या विमानतळावर अनेक महत्वाच्या विमानांनी आपली छाप सोडली आहे। 11 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय वायुसेनेचे C-295 हे विमान उतरलं। डिसेंबर 2024 रोजी इंडिगोच्या A320 विमानानं लँडिंग केली। कार्गो विमानांनीही सराव केला आणि आता अदानी समूहाच्या खासगी जेटनं पहिली अधिकृत लँडिंग करून इतिहास रचला। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला। लोकांच्या डोळ्यासमोर अत्याधुनिक सुविधा, गगनाला भिडणारी धावपट्टी आणि झगमगणारा टर्मिनल उभा ठाकला। पण या धडधडणाऱ्या यंत्रांच्या गर्जनेत लोकांच्या मनातील अस्वस्थता अधिकच वाढते आहे। विमानं आली, उड्डाणं झाली, पण आमच्या मागण्या अजूनही हवेतच तरंगतायत, असं लोकांचं म्हणणं आहे। उद्घाटनाच्या सोहळ्याची आतिषबाजी सुरू झाली असली तरी नामकरणाचा मुद्दाही सरकारच्या गळ्याशी येऊन ठाकलाय। दिबा पाटील यांचं नाव केव्हा जाहीर होईल याची चिंता, आशा आणि राग या सगळ्यांचं मिश्रण आता नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात जाणवू लागलंय। सरकार आता काय भूमिका घेणार, स्थानिक प्रकल्पग्रस्त आपला लढा कसा उभारणार, याकडे आता मुख्यत्वे लक्ष लागून राहिले आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।